शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ट्रॅक्टर, मळणी यंत्र घेण्यासाठी सरकारी अनुदान आवश्यक आहे का? तर थांबा, पुढील एका मिनिटात मी आपल्याला संपूर्ण माहिती ही देणार आहे। सरकारने कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजना सुरू केलेली असून याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या शेतीसाठी ट्रॅक्टर, पॉवर टिलर, मळणी यंत्र, पेरणी यंत्र व फवारणी यंत्रासाठी जवळपास 40 ते 50% पर्यंतचं अनुदान हे मिळत असतं। कोणाला किती अनुदान मिळणार आहे तेही समजून घेऊया। अनुसूचित जाती, जमाती, महिला शेतकरी, अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 50% पर्यंत अनुदान, जास्तीत जास्त 1,25,000च्या मर्यादेत हे आपल्याला अनुदान मिळत असतं। तर इतर सर्व शेतकऱ्यांना 40% पर्यंतचं व काही अंशी 1,00,000च्या मर्यादेत आपल्याला हे अनुदान मिळत असतं। अनुदान मिळवायचं झालं तर काय करायचं आहे तेही समजून घ्या। तत्पूर्वी आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्याला यासाठी जे काही कागदपत्रे लागतात त्यामध्ये आधार कार्ड, 7/12, बँक पासबुक, जात प्रमाणपत्र, जर आपण कॅटेगरीमधून येत असाल तर यंत्र खरेदीसाठी कोटेशन यासह सर्व कागदपत्रे आपल्याला जमा करावी लागतात। अर्ज कोठे करायचा तर mahadpt.maharashtra.gov या वेबसाईटवरती जाऊन कृषी यांत्रिकीकरण योजना आपल्याला निवडायची असते। यामध्ये जाऊन अर्ज, कागदपत्र आपल्याला अपलोड करावे लागतात आणि ऑनलाईन फी भरावी लागते। अर्जाची पडताळणी करून मंजुरी मिळाल्यानंतर अनुदान थेट आपल्या बँक खात्यात जमा होईल। महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त एका वेळी एका यंत्रासाठी आपल्याला अर्ज करता येतो। यामध्ये कोणत्याही दलालाची आवश्यकता नाहीये। ऑनलाईन सर्व प्रक्रिया पार पाडली जात असते। त्यामुळे या योजनेचा लाभ घ्या आणि तुमच्या शेतीतला मेहनतीनं आपण फळदायी करा। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।